श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. गुड आफ्टरनून मित्रांनो. स्वागत आहे तुमचं JK759 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे 28 फेब्रुवारी महिन्याचा. आज शेवटचा दिवस आहे. आपल्याला सुट्टी होती कंपनीला, त्यामुळं सकाळपासून जरा आराम केला आणि आता आपण गाडी काढली. सध्या CNG भरून आलो आहे. थांबलो आपण इथं कामोठा हायवेला. बघू शकता तुम्ही सायन पनवेल हायवे. तर केलं आपण ओलाचा 1 दिवसाचा रिचार्ज केला आहे. उबरचं काय अजून ट्रिप आली नाही. ट्रिप आल्यानंतर ऑटोमॅटिक उबरचा रिचार्ज होईल. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड किंवा मोटिवेशन किंवा स्वामी समर्थ म्हणजे आपल्या किंवा थोडेफार माझ्या दिनचर्येवरती किंवा आपण दिवसभरात काय करतो. माझी इर्टिगा गाडी आहे मित्रांनो, कंपनीला चालू आहे. थोडासा कंपनीचा इश्यू येतो आहे. आय थिंक कंपनीतून आपल्याला गाडी काढावी लागेल म्हणण्यापेक्षा निघेलच गाडी. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण करूया कंपनीमध्ये. त्याच्यानंतर तसं मी अपडेट देईनच तुम्हाला इर्टिगा गाडीचं. पण आपल्याला आता ओला उबेरवरती फोकस करावा लागेल. ओला उबेर आणि प्लस प्रायव्हेट बुकिंगवरती. ओला उबेरवरती डिपेंड राहून पण चालत नाही मित्रांनो, कारण ओला उबेरचं बुकिंग वगैरे खूप मारामारी होते. तर आपण थोडं प्रायव्हेट इर्टिगा गाडी असल्यामुळे प्रायव्हेट ह्याच्यावरतीच भर देणार आहोत. किंवा दुसरं एखादं कुठं छोटंसं पॅकेज मिळालं तरी पण आपण प्रयत्न करणार आहोत. पण अजून नक्की नाही. ज्यावेळा होईल त्यावेळा बघू. मी तुम्हाला देईनच त्यावेळा अपडेट. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती ना मित्रांनो असे ओला उबेरचे आता किती, आज शनिवार आहे, आता 3 वाजता गाडी काढली आपण. किती वाजेपर्यंत चालू, किती बुकिंग आहे दिवसभरात, आज किती काय धंदा होईल, तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू. आणि तुम्ही जर कोण नवीन असाल, आपले ओला उबेर चालक, ड्रायव्हर वगैरे, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव येईल मित्रांनो. ॲक्च्युली तसं मी सांगून काहीच फायदा नाही. तुम्ही स्वतः जो अनुभव घेईल तो तर खरंच खूप हा आहे. पण तरी पण एक आयडिया येऊन जाते की बाबा व्हिडिओ बघून कसं असतं, काय असतं. मी नवी मुंबई पनवेल कळंबोलीला राहतो मित्रांनो. आता जस्ट इथं CNG भरला आहे आणि लॉग इन झालं आहे. बघूया आता कोणती एखादी ट्रिप मिळते, छान अशी एखादी ट्रिप घेऊन देतो तुम्हाला अपडेट. तर तुम्ही आपल्या व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत राहा आणि सबस्क्राईब करा पहिलं, कारण आपले 420 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. चांगलेच सबस्क्रायबर वाढलेत, व्ह्यूज पण येत आहेत व्हिडिओला. अशीच आपली प्रगती होत राहील अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि आपण आपलं काम करत जायचं इमानदारीनं. जे काय असेल हे बघा मित्रांनो, कसं असतं, एखादाच दरवाजा जर आपल्यासाठी बंद झाला तर नक्की कुठंतरी दुसरा दरवाजा आपल्यासाठी उघडलेला असतो. त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहायचं, काम करत राहायचं. आज थोडासा आवाजामध्ये प्रॉब्लेम आहे मित्रांनो, जरा घसा बसला आहे. 2-3 दिवस झाले जरा आवाजामध्ये थोडंसं हे होतं आहे. तरी पण तुम्ही घ्या सांभाळून. तर ठीक आहे मित्रांनो, देतो तुम्हाला अपडेट. आणि सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा. भेटूया आपण एखादी चांगली ट्रिप घेऊन. मित्रांनो, आपण आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आहे. कामोठ्याला होतो आपण. तुम्हाला सांगतो मी, आता 2 ट्रिपा कंप्लीट केल्या आहेत ओलामध्ये आपण. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जबरदस्त. तर आपण एअरपोर्टला होतो. सांगतो तुम्हाला, कामोठ्यातून आपण एक ट्रिप घेतली सानपाड्याची, वाशीची. कस्टमरला ड्रॉप केलं. त्या ट्रिपचे आपल्याला मिळाले 354 रुपये. ओलामध्ये पहिली ट्रिप होती. आणि त्याच्यानंतर ड्रॉप करायच्या अगोदर ॲडव्हान्समध्ये आपल्याला ओलामध्येच ट्रिप आली नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची, वाशीवरून, सेक्टर 17वरून. तर ती ॲक्सेप्ट केली. कस्टमरला ह्या ड्रॉप केलं आणि परत त्याच कस्टमरला पिकअपला गेलो. जवळच होती 1 किलोमीटरवरती. कस्टमरला पिकअप केलं आणि आता कस्टमरला ड्रॉप केलं एअरपोर्टला थांबलो मी. बघितलं तिथं पार्किंगमध्ये खूप गाड्या होत्या. मग विचार केला आता पार्किंगमध्ये थांबून काय फायदा नाही, कारण काय बुकिंग लागणार नाही. तर आपण उलव्या साईडला येऊया, उलव्यामधून एखादी बुकिंग भेटेल. आता उलव्याला आलो आहे, जस्ट उलव्याला थांबलं. 5 वाजून गेलेत. आता पीक हावर चालू होईल. पीक हावरमध्ये रेट वगैरे आपल्याला चांगला भेटेल ओला उबेर दोन्हीमध्ये. पण आल्यापासून अजून 5 मिनटं झाली मला, बुकिंग नाही. आता इथे एक चहा आहे, येवले अमृततुल्य चहा पितो आणि बघूया कोणती बुकिंग एखादी भेटते. कसं आहे मध्ये एअरपोर्टला थांबायला काय हरकत नाही मित्रांनो. पण तिथलं अजून आपल्याला काही सिस्टम माहिती नाही कशी आहे, काय किती वेटिंग करावं लागेल, काय करावं लागेल. त्याच्यामुळं आपण एअरपोर्टला काय थांबण्याचा निर्णय घेतला नाही. आपण तिथून निघालो.
एअरपोर्टला थांबून पण बुकिंग वगैरे भेटले असते, पण कुठली मिळते काय त्याचा भरोसा नाही. त्यामुळे आपण उलव्या साईडला आलो, उलव्याला थांबलो. आता उलव्यावरून बघूया. 739 रुपयाचं काम झालं आहे आपलं. आता एक ट्रिप आलेली खारघरची, पण ॲक्सेप्ट नाही झाली, गेली. ठीक आहे, चला बघूया. देतो अपडेट. ओलामध्येच होती, तर देतो तुम्हाला अपडेट. चहा पितो आणि बघूया कोणची ट्रिप मिळते आपल्याला. तर मित्रांनो, बॅक टू परत नवी मुंबई इंटरनॅशनल. आपण सध्या आता एअरपोर्टला आहे. 6 वाजायला आलेत. साहेब बघा तुम्ही, बघा 6 वाजता आहेत. दुसरी बुकिंग आहे आपली एअरपोर्टची. उलवेला थांबलो होतो, उलवेवरून आपल्याला बुकिंग आली. मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपण तिसरी वेळ एअरपोर्टला आलेलो आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. तिसरी बुकिंग भेटली आपल्याला. आपण उलव्याला जाऊन थांबलो होतो, तसेच रॅपिडो, म्हणजे आज रॅपिडोमध्ये एक, ओलामध्ये एक आणि उबरमध्ये एक, अशा 3 आपण नवी मुंबई एअरपोर्टच्या बुकिंग केल्यात. आता जास्त थांबायला इकडे नको पार्किंगमध्ये, कारण खूप गर्दी आहे. आणि परत उलव्यामध्येच जाऊ, कारण थांबून फायदा नाही मित्रांनो, नंबर येणार नाही लवकर. त्याच्यापेक्षा इकडे गेलो तर आपल्याला इकडून बुकिंग तरी भेटेल. 3 बुकिंग झाल्यात. 1200 ते 1300च्या आसपास काम झालं आहे आपलं 3 वाजल्यापासून. तर ठीक आहे, बघतो आता उलव्यामध्ये जाऊन कोणची दुसरी ट्रिप भेटते ते देतो अपडेट तुम्हाला. आता आलो आपण इकडं पनवेलच्या पुढं. सुकापूरच्या पुढे नेरे म्हणून गाव आहे, तिथली ट्रिप होती आपल्याला. आपण होतो उलव्यामध्ये. एअरपोर्टवरून ड्रॉप करून उलव्याला गेलो. उलव्यावरून अर्धा तास वेट केल्यानंतर आपल्याला एक सीवूड मॉलची ट्रिप मिळाली ओलामध्ये. ते कस्टमरला तिथं ड्रॉप केलं. तिथं कस्टमरला ड्रॉप करून 5 मिनटं वेट केल्यानंतर परत एक आपल्याला पनवेल नेरे गावची एक ट्रिप मिळाली सुकापूरची. 22 किलोमीटर अंतर होतं. 1 तास लागला, जरा ट्रॉफिक लागलं इकडे या साईडला. पण कस्टमरचं बिल झालं 571. कस्टमरने आपल्याला 100 रुपये एक्स्ट्रा दिले. 671 रुपये मिळाले आपल्याला. आणि आता कस्टमरला ड्रॉप केलं. 22 किलोमीटर होतं. आता इकडून तर काही ट्रिप भेटणार नाही आपल्याला. सुकापूर त्या साईडला एक 4-4.5 किलोमीटर आपल्याला एमटी जावं लागेल. तर बघूया, आता देतो तुम्हाला अपडेट. जातो तिकडे एमटी. 102 किलोमीटर गाडी चालली आहे आपली. आणि आय थिंक 2000च्या आसपास काहीतरी बिझनेस झाला आहे. बघूया अजून 1000 रुपये होतोय का काय होतोय. आता 9:30 वाजलेत. देतो तुम्हाला मित्रांनो अपडेट मी. तर आता आपण खांदा कॉलनीमध्ये आहे मित्रांनो. एक येत होतो, तर रॅपिडोमध्ये एक बुकिंग आली आपल्याला येता बालाजी सिंपती म्हणून बिल्डिंग आहे तिथून. आणि म्हणजे 500 मीटरवर पिकअप होता आणि 750 किलोमीटरवर ड्रॉप होता. हॉटेल होतं, तिथं ड्रॉप करायचं होतं कस्टमरला. ड्रॉप केलं. ह्याची रॅपिडोची होती. 210 रुपये बिल झालं कस्टमरचं. 210 रुपये मिळाले. आणि आता तीच जस्ट ड्रॉप करून आपण आदई सर्कलला टर्न मारून इथे येऊन थांबलो आहे. आता बघूया इथून कामोठा, कळंबोली, पनवेल त्या साईडची कोणत्या एखादी भेटते का, कारण आपल्याकडे 2 कांडे आहेत सीएनजी तर भरावं लागेल. गाडी आपली 110 किलोमीटर चालली. काम किती झालं, 1 मिनटं मी टॅली मारतो. तर ओलामध्ये आपलं 1475 रुपयाचं काम झालं आहे. रॅपिडोमध्ये 501 रुपये, 1900. आणि उबरमध्ये फक्त 191 रुपयाचं काम झालं आहे. एकच ट्रिप झाले. पास ॲक्टिव्ह झाला आहे उबरचा. तसे उबर आज लॉसमध्येच आहे, पण ठीक आहे. उबरचा पास उद्या 5 वाजेपर्यंत आहे, त्यामुळे उद्या आपण ते पैसे कव्हर करू. तर असं मिळून टोटल 2090 रुपयाचं काम झालं आहे. आणि आता बघूया आता इथून आपल्याला कोणती एखादी ट्रिप मिळते. थांबतोय ते 5-10 मिनटं, किंवा इथंच थांबतोय का एखादी ट्रिप करतोय किंवा घरी जातोय सांगेन तुम्हाला. आणि उद्या आहे रविवार मित्रांनो. उद्या आपण लवकर निघणार आहे. उद्याचा दिवस पूर्ण सकाळपासून आपण पीक आवर 7-7:30लाच आपण लॉग इन होणार आहोत. आणि उद्या पूर्ण दिवसभर काम करायचं आहे. दिवसभरात किती होतं मी तुम्हाला उद्याचं अपडेट नक्की व्हिडिओ बनवतो. तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की बघून पहा. तर मित्रांनो आता चला बघूया, मी देतो अपडेट तुम्हाला. आता माझं इथून कोणची ट्रिप मिळते, सीएनजी भरतोय, काय होतंय बघूया. 5-10 मिनटं वेळ थांबून जाऊया पुढं निघून इकडून कामोठा साईडला. मित्रांनो तुम्ही बघू शकता 11 वाजले आणि आलोय आपण आता कळंबोलीला. घरी आलोय मित्रांनो. आता आपण
कामोट्यामध्ये आपण CNG भरला. आलो तिथून खांदा कॉलनीतून थांबलो होतो, काय ट्रिप नाही लागली कुठली. मग कामोट्यात आलो, CNG भरला. उद्यासाठी CNG भरून ठेवला आहे. तुम्ही बघितला होता व्हिडिओमध्ये. 515 रुपयाचा 14 रुपयाचा CNG बसला आहे गाडीमध्ये. तर आज टोटल बघायला गेलं तर 500 रुपयाचा CNG गेला आहे आपला. आणि ओलाचा 150 रुपये रिचार्ज आणि उबरचा 254 रुपये रिचार्ज, म्हणजे 900 रुपये खर्च आला आहे. आणि आपलं टोटल काम झालं आहे आज मित्रांनो 2290 रुपये काहीतरी झालं आहे. मी लावीन इथं ओलाचा स्क्रीनशॉट, परत रॅपिडोचा स्क्रीनशॉट आणि उबरची एकच ट्रिप झाली आहे मित्रांनो 190, पण पास ॲक्टिव्ह झाला आहे. आणि उद्या 5 वाजेपर्यंत पास आहे. त्यामुळे आपण उद्या काम करणार. आज माझं चुकलं ॲक्च्युली मित्रांनो, मी 3 वाजता लेट निघालो. जरा लवकर निघालो असतो तर अजून चांगला बिझनेस झाला असता. म्हणजे 2200 म्हणजे अजून 1500-1600 तरी मी 4000पर्यंत बिझनेस झाला असता. पण ठीक आहे, चला आजचा रिचार्ज झाला. आता उद्या आपल्याला रिचार्ज ओलाचा पण उद्याचा आपल्याला 3-4 वाजेपर्यंत रिचार्ज आहे. ते पण पैसे उद्या वसुलू शकतील. तर यातून 900 रुपये जर मायनस केले तर आपल्याला 1300-1400 रुपयेचं प्रॉफिट झाला आहे आजचा. आजचा प्रॉफिट असं म्हणता येणार नाही, कारण खर्चच आहे. आता CNG भरून ठेवला आहे उद्यासाठी. तर उद्या बघूया आपण उद्या किती प्रॉफिट होते आपलं. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि उद्याचा व्हिडिओ येईल आपला, तो नक्की बघा. तर आता इथेच थांबूया, खूप वेळ झाला, जेवण करायचं आहे. तर भेटूया पुन्हा असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, गुड नाईट आणि श्री स्वामी समर्थ.